जय हनुमान तालीम संघ सरवली, काशीनाथ फाउंडेशन, नितेश एंटरप्राइजेस आणि कंपनी व ग्रामस्थ मंडळ सरवली येथे ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक 18/2/2026 रोजी संपन्न झाल्या. या कुस्ती स्पर्धेत आयोजक मान्य श्री नितेश सोपान चौधरी साहेबांनी आलेल्या ग्रामस्थांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सर्व कुस्तीपटूंनी सुंदर डावपेच करून सुंदर असे खेळ दाखविले. तसेच सर्व कुस्तीपटूंनी सुंदर आयोजन केल्यामुळे मान्य श्री नितेश सोपान चौधरी साहेबांचे खूप आभार मानले. ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सरवली येथे प्रमुख मान्य श्री दयानंद दादा चोरगे साहेब, कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, मान्य श्री कपिलजी पाटील साहेब, माजी केंद्रीय मंत्री मान्य श्री देवेंद्र पाटील साहेब, ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ अध्यक्ष मान्य श्री शत्रुघ्न भोईर साहेब, मान्य श्री दिनेश ठाकरे साहेब, मान्य श्री विनोदजी ठाकरे साहेब, मान्य श्री हनुमान पाटील साहेब, डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब, तसेच पंच कमिटी व ग्रामस्थ मंडळ सरवली, तसेच मान्य श्री यशवंतदादा सोरे साहेबांनी व मान्य श्री कपिलजी पाटील साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 या कुस्तीसाठी व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे, सर्व खेळाडू आणि मोठ्या संख्येने जमलेला येथे प्रेक्षक वर्ग, खरोखरच जर विचार केला तर भिवंडी तालुक्यात सरवली, कोट, ठाकूरपाडा, दोवे, चौदरपाडा, सोनाळे हे अतिशय चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. आणि जर अशा प्रकारे ठाणे जिल्हा निवड चाचणी असेल किंवा राज्यस्तरीय असतील, कुठल्याही अशा कुस्त्यांमुळे पैलवानांना एक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे या परिसरात मी आता जी गावांची नावं सांगितले त्या गावांव्यतिरिक्तही दुसऱ्या ठिकाणी पैलवान तयार होण्यासाठी हे पोषक असं वातावरण त्या निमित्ताने तयार होत आहे. खरोखरच या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमापेक्षा जे कुस्तीच्या कार्यक्रमाची निवड केली तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. असे कार्यक्रम जर होत राहिले तर आपल्या परिसरात खूप मोठ्या संख्येने पैलवान तयार होतील. आणि पैलवान म्हटलं तर खरं म्हटलं तर आपल्या घराची बाजू ही भक्कम असते, कारण त्याची शरीर सौष्ठव म्हणजे तशा प्रकारची शारीरिक वाढ झालेली असते. अतिशय चांगल्या प्रकारे एक मजबूत पैलवान आपल्या घरी तयार होणं ही खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. आणि अशा कार्यक्रम होत राहणं ही काळाची गरज आहे. जर आपण विचार केला तर या परिसरातील बरीचशी मंडळी कुस्ती मुलं, कुणी पोलिसामध्ये भरती झालेला असेल, कुणी रेल्वेमध्ये भरती झालेले असेल, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारे एक आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यासाठी ही कुस्ती ही फार महत्वाची आहे. त्यामुळे मी सर्व इथे जमलेल्या सगळ्यांनाच विनंती करतो की आपल्या घरात प्रत्येक घरात पैलवान कसा तयार होईल यासाठी प्रत्येकाने आवर्जून प्रयत्न करावा. अशाच प्रकारचे कार्यक्रम जे करत आहे त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करून अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहावे यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावा. म्हणून मी आयोजकांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने काशीनाथ फाउंडेशन आयोजित निवड चाचणी स्पर्धेच्या प्रसंगी मंचावर उपस्थित ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी पाटील, श्रीकांतजी गायकर, तुकाराम चौधरी, नवनाथ चौधरी, शत्रुघ्न नाईक यांनी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांच आमंत्रित केलेलं आहे. ते नितेश चौधरी, राजेश भगत, त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित क्रीडारसिक बंधू आणि भगिनी, एक भगिनी आहे आपल्याला इथे
खरं तर ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी चाचणी स्पर्धेचं आपण आयोजन केलं आणि आपले इथले काही खेळाडू हे त्या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळण्यासाठी ते जातील. त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि विश्वास व्यक्त करतो की पुढे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या निवड चाचणीमधून गेलेली ही मुलं निश्चितपणाने ठाणे जिल्ह्याचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं तर मागच्या 2-3 महिन्यापासून सप्ताह आणि क्रिकेट याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सगळ्यात जास्त कार्यक्रम सप्त्याचे आणि क्रिकेटचे अटेंड केले. थोडासा बदल होऊन आज कुस्तीच्या कार्यक्रमाला यायची संधी आपण लोकांनी दिली. खरं तर आपला ग्रामीण भागातल्या गोरगरीब माणसाच्या साठी निर्माण झालेला हा मातीतला खेळ हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा असलेला हा खेळ आहे आणि म्हणून या खेळाला प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ देवेश पाटील यांच्या नेतृत्वात अशा प्रकारच्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करतात. त्यांचंही मी कौतुक करतो. आणि येता येता मी तुकारामला सांगत होतो की क्रिकेटच्या स्पर्धांना गेलो, रात्री मी मुरबाडला होतो, भाषण करून निघालो आणि आयोजकांनी सांगितलं की साहेब 1 ओव्हर खेळा. तिथं गेलो, बॅटिंग केली. बऱ्याच ठिकाणी जातो बॅटिंग करतो. बोला आज इकडे काय सांगतात काय माहिती. इथं आल्यावर याने नाही सांगलं साहेब एक कुस्ती खेळा. विनोदाचा भाग आहे पण निश्चितपणाने आपल्या ग्रामीण भागातली मुलं या अशा चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन कुस्तीमध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचं काम निश्चितपणाने करते. आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दंगल पिक्चर आलेला होता. दंगल आपण फक्त पिक्चर म्हणून बघितलं पण इतकं प्रोत्साहन देणारं, मुलींना प्रोत्साहन देऊन मुलींना गोल्ड मेडलपर्यंत नेणारा खऱ्या अर्थाने पिक्चर कुठला असेल प्रोत्साहनपर तो दंगल पिक्चर होता. आपल्याकडे ह्या पिक्चरनी मला वाटतं 200-250 कोटी रुपये बिझनेस केला पण चीनमध्ये ह्या पिक्चरने 1100 कोटी रुपये बिझनेस केला. हिंदी भाषेत असलेला पिक्चर चीनी भाषेच्या टायटलमध्ये बघून चीनमध्ये 1100 कोटी रुपयेचा बिझनेस या दंगल पिक्चरनी केला. खऱ्या अर्थाने ती कुस्तीची दंगल जी होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे खेळाडू तयार व्हावे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आणि उद्देश होता. आणि म्हणून हा खेळ फक्त जिवंत नाही तर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून या खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचं आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो. व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं वाघोली पुणे या ठिकाणी 18 ते 22 मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2026 आयोजित केली आहे. पुणे या ठिकाणी या स्पर्धा वारंवार होत आहेत. सुविधा आणि दिली जाणारी रोख बक्षीस यामुळे पुन्हा एकदा पुण्याला त्याचा बहुमान मिळाला आहे. आणि या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठीची आजची ही सरवली ग्रामपंचायतीच्या वतीनं अतिशय सुंदर आणि देखणं असं नियोजन नीटनेटकं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल असं या ठिकाणी नियोजन केलंय. आणि या निवड चाचणीतील
जो विजयी मल्ल आहे प्रथम क्रमांकाचा, तो वाघोली पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. उपस्थित व्यासपीठाच्या वतीनं या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. सन्माननीय माणिकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदर राहिलेले आहेत दीपक जी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय नामदेवजी पाटील साहेब देखील उपस्थित. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रघुनाथजी तरे आणि धीरज चौधरी सरवळी, दोन्ही पैलवान माती आखाडे. सर, मी प्रवीण चौधरी घेऊन याचं. तसेच मला वाटतं माजी सरपंच सरवली सन्माननीय यशवंत चौधरी साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन सुविधा सुरेश पाटील आणि सुमित अशोक पाटील सरवळी. त्यानंतर अनेक सारे संपलेल्या कुस्तीमध्ये दीपेश पाटील मध्ये साहेबांनी देखील दाखवलेली आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती करतोय. महेश पवार गादी आखाड्यामध्ये मॅटवर त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. सुस्वागतम. आपलं देखील चाचणी कुस्ती स्पर्धा सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 65 किलोची कुस्ती सुरू आहे आणि मी समालोच जादा करू इच्छितो की दोन्ही कुस्त्या सुरू असल्यावर साहेबांचा शुभ सन्मान या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती केला जातोय. तसेच सोनाई गावचे राष्ट्रीय पंच म्हणून व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय आदरणीय जयनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सरावली. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रणजितजी पाटील साहेब देखील थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होणार आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री
सुस्वागतम सुस्वागतम. पंचायत राज मंत्री सर्व समाजाचे लाडके आदरणीय दादा आदरणीय कबीर पंडित साहेब आपल्या सरोली क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम वेलकम. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले आदरणीय त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये त्यांचा अप्रत्यक्ष अभिमान झालेला आहे ते आमचे आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब वेलकम सुस्वागतम. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं ही आपल्यास विनंती. या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे माजी पंचायती केंद्रीय राज्यमंत्री वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कोटगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्रीमती रेखाताई महत्वाची विनीत चौधरी सुशिकवाने आखाडा आहे ज्यानं एक खेळाडू म्हणून आपण लगेचच साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार घेणार आहोत. त्या ठिकाणी कुस्तीची सलामी दिल्यानंतर आपण आदरणीय दादांचं स्वागत आखाड्यामध्येच करणार आहोत. प्रणय पाटील, सूरज माने, चल लवकर. निलेश कबीर पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. माजी पंचायती राज केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि त्याचबरोबर संपूर्ण देशाचे माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आदरणीय कबीरदादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देवेजी पुरुषोत्तम पाटील यांचं या ठिकाणी शुभ एक मिनिट होत आहे. सर एक मिनिट. तुफान वारा पाऊस धारा मुलींना आम्हा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. विद्यमान सरपंच या ठिकाणी पाटील मॅडम यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महत्वाची उपस्थिती मॅडमांची देखील राहिलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तसेच आमचे आदरणीय व्यक्तिमत्व श्रीकांतजी गायकर साहेब ते या ठिकाणी कर्तव्य आहे की आपलं शुभ सन्मान या सरोली क्रीडा नगरीमध्ये व्हावं आणि आपलं शुभ सन्मान केलं जातं आहे. नितेश शिंदे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभस्ते आपल्या या ठिकाणी मायेची शाल सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर आपला सन्मान होत आहे. साहेब आपण आलात आणि आजच्या या कार्यक्रमाची शुभ आयोजित ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2026 आणि या स्पर्धेला भेट देण्याकरिता अनेक सारे मान्यवर गट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूयात. सरोलीकरांच्या वतीनं सरोलीकरांवरती असलेलं प्रेम काशीनाथ फाउंडेशनचे संस्थाचा लाडका आगरी समाजाचा हिरा कपिलजी पाटील साहेबांचं देखील आगमन थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी झालं होतं. साहेबांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती स्पर्धेमध्ये बहरी केला जात आहे. आदरणीय साहेबांच्या शुभ असते अतिशय हा सन्मान हा प्रणव खरं तर संपूर्ण विभागणी नव्हे तर ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट जी घडली ती म्हणजे 14 फेब्रुवारी येथे दिल्ली येथे गाझियाबाद राष्ट्रीय सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये त्याने शिवसन्मान करणार आहोत. सन्मान या व्यासपीठावरती केला. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दयानंदजी चोरगे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय श्यामल मंगेश गायकर यांचा प्रभाग क्रमांक 7 मधून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. शुभ सन्मान केला जात आहे. सन्माननीय आदरणीय दयानंदजी चोरगे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या मॅट वरती वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. DY फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा बालाजी ग्लोबल इंडस्ट्रीज पार्कचे ओनर फाउंडर सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचा शुभ सन्मान संस्थापक अध्यक्ष काशीनाथ फाउंडेशन नितेशजी चौधरी साहेबांचा 700 भरघोस मतांनी आणि जे कुमार असे आमचे धंदे समर्थक आणि फार कुस्तीवर प्रेम करणारे श्यामल मंगेश गायकर यांचे इथे स्वागत होत आहे. त्यांचं स्वागत. श्यामलजी गायकर साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला. आणि घोडके ज्वेलर्सचे मालक श्री सचिन भाऊ घोडके यांचं स्वागत काशीनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नितेश चौधरी साहेब करत. आणि हे सन्मान यज्ञेश मसने विरुद्ध देवीदास पाटील प्रमाणपत्र देत आहोत. त्यांच्या हस्ते आम्ही महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेल्या पैलवानाला
परिपूर्ण तिसरा पुकार देऊन आपल्याला पात्र नाही नाहीये 74 किलो. त्यानंतर 74 किलोग्रॅम मध्ये हा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्मान्य आदरणीय प्रिन्स काही मंडळी आहेत, विनंती आपण बाजूला पाहिजे. विभाकर पाटील सर यांचा आपण तेजसला दिला जात आहे. तेजसने शुभ सन्मान गोरखनाथ पाटील साहेब 26 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सरवली गावचा पेलवान, सरवली गावचा पेलवान केसरी गटाचा चॅलेंज केलेले पहिलवान कोच कोण आहे. आता जी ऍक्शन कॅमेरामध्ये नाही, अशा वेळेला तिन्ही पंचांचा युनिट डिसिजन एकत्रित जोड कुस्ती स्पर्धा 2026 ला भेट देण्याकरिता सन्मान्य आदरणीय त्याने आपल्या जवानीमध्ये अनेक अशा चांगल्या चांगल्या कुस्त्या आणि चांगल्या चांगल्या मुलांना आसमान दाखवले. पहाडासारखा आणि पट्ट्या बांधा दोन्ही दिवस रात्र काम करून कुस्तीची मेहनत करतो. म्हणून या राज दयाळकर साठी एकदा टाळ्या वाजवा. आणि या फायनलची कुस्ती आहे. पूर्वक हार्दिक स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम, जहानमान तालीम संघ सरवली काशी.